जय जय देवैकरूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन विप्रतापाप भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमतीने श्री पांडुरंगाच्या चरणात श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 8व्या ओळीचा विषय आहे सद्गुरु वंदन. जय जय देवैकरूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन विप्रतापाप. हे सद्गुरुदेवा, तुमच्या ठिकाणी भेद शून्यता आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित तुम्ही आहे. स्वगत भेद आपले शरीर आणि आपले अवयव, सजातीय भेद माणसं आणि विजातीय भेद मनुष्य पशु. हे तिन्ही भेद सद्गुरु संतांच्या ठिकाणी नाही आहे. सद्गुरु संत हे भेद रहित आहे. त्याचं कारण असे, आपणशी विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. ते विश्वरूप झालेले असतात म्हणून त्यांच्या ठिकाणी भेदभाव राहत नाही. आणि ज्यांच्या ठिकाणी भेदभाव नाही आहे त्यांनाच संत म्हणतात. त्याप्रमाणे तुम्ही एकरस आहात, एकरूप म्हणजे एकरस आहात. अर्थात अपमानित केलेला जो मदनरूपी सर्पाचा गर्व, ज्याने असा तू भक्तांच्या अंतःकरणरूपी घरातला दिवा आहे. भक्त भाव भुवन दीप म्हणजे भक्तांच्या अंतःकरण रूपी घरातला दिवा असे सद्गुरु आहे. त्याप्रमाणे तापापह म्हणजे त्रिविध तापाचा जो नाश करणारे आहे. त्रिविध तापाची झाली बोलवण देखील चरण वैष्णवांचे. त्रिविध ताप ज्यांच्या दर्शनाने नष्ट होतात, हे सद्गुरुदेवा असे तुम्ही आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन निज भजनीय मायागम्य. पुन्हा तुम्ही कसे आहात? जय जय देव अद्वितीय. अद्वैत स्वरूप तुम्ही आहात, विश्वरूप तुम्ही आहात, ब्रह्मरूप तुम्ही आहात, भगवद्रूप तुम्ही आहात. तुमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सत्तारूप पदार्थ नाहीये. तुमच्या ठिकाणी सत्ता, तुम्ही सत्तेच्याही पलीकडे आहात.
देश सत्ता नाही, काल सत्ता नाही, वस्तू सत्ता नाही. परिपक्व झालेली आपली स्थिती आहे. अलौकिक हा जो व्यवहार आहे, या अलौकिक व्यवहारातून तुम्ही वेगळे आहात. या अलौकिक म्हणजे लौकिक व्यवहाराचा तुमच्याशी काही संबंध नाही. जिथं तुमच्या दृष्टीने लोकच नाहीत तर व्यवहार कुठला? संत सद्गुरूंच्या दृष्टीने लोक नाही आहे, भगवंत. सर्व विषयापासून होणारी मनाची शांती, ज्यांची अशांत पुरुषाला एकमेव आवडणारा असा जो विषय, तो विषयापासून आपण दूर आहात. आपल्या ठिकाणी नित्य शांती आहे. अशांतीचा स्पर्श तुम्हाला नाही. स्वतःच्या भक्तगणाकडून तुम्ही जिंकलेले आहात. भक्तीला अत्यंत योग्य स्थान तुम्ही सद्गुरू आहात. मायेला आवरण निर्माण करण्याला अशक्य तुम्ही आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे माया आवरण करू शकत नाही. माया ज्याला कळली नाही त्याला माया आवरण करत असते. मायेचं स्वरूप ज्यांना कळलं त्यांना माया आवरण करत नाही. सद्गुरू संतांना मायेचं स्वरूप कळलेलं आहे. माया म्हणजे मिथ्या, माया ही मिथ्या आहे आणि माया कार्यही मिथ्या आहे, हे ज्यांना यथार्थ कळालेलं आहे. असे तुम्ही सद्गुरुदेव, तुमचा जय जयकार. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बिलप्ररो हणावणी. जय जय देव श्री गुरु. हे श्री गुरुदेवा, पुढे बसा ना. अकल्पनाख्य कल्पतरो. आपण कसे आहात? कल्पतरू खाली फळे येती मागितली. बोल नका, याच्यात येत सगळं. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूच्या ठिकाणी कल्पना करावी लागते, म्हणजे ती फळ प्राप्त होते. श्रीगुरूच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कल्पना करण्याची गरज नाही. ते कल्पनातीत आहे, निर्विकल्प आहे. एवढंच नव्हे तर निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून देणारे सद्गुरू कल्पतरू आहे. तसेच स्वसंविद. स्वसंविद म्हणजे ज्यांना आत्मज्ञान आहे. स्व म्हणजे आत्मा, विद म्हणजे ज्ञान. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, नवे जे आत्मस्वरूप आहे, तत्स्वरूप वृक्षाचं बीज
कारण, प्रमाण, महावाक्य या महावाक्यांची जी उपदेश रूपी वाढ होण्याचं आधार जो आहे ती आधारभूत पृथ्वी तुम्ही आहात. किंवा स्व म्हणजे आत्मा, त्या आत्म्याच्या कल्पित असणाऱ्या विशेष असणाऱ्या विज्ञानात्मक प्रपंच, त्या प्रपंचरूपी वृक्षाचं बीज म्हणजे त्या प्रपंचरूपी वृक्षाचं कारण असलेली जी माया, त्या मायेची प्रपंच रूपाने जी वाढ होती आहे ती वाढ होण्याचं ठिकाण, अधिष्ठान पृथ्वी तुम्ही आहात. किंवा दुसरा जर त्याचा विचार केला आपण की स्वसंविद्रुम म्हणजे स्वतःला जाणणारी, स्वतः आत्मरूपाला जाणणारी नव्हे, स्वतः आत्मरूप झालेले. किंवा बीज प्ररोहणा अशी त्याचे दोन पद होतात. विद्रुम, बीज प्ररोहणावली, दोन त्याचे पद होतात. अर्थात पहिल्या पदाचा अर्थ आहे श्री गुरु. तुम्ही आत्मज्ञानाचे महान वृक्ष आहात. श्री गुरु हे आत्मज्ञानाचे महान वृक्ष आहे. किंबहुना अनेक मोक्षपांचिक जे आहे म्हणजे अनेक पांथिक, अनेक वाटसरू पारमार्थिक ज्या ज्ञान मार्गाने जातात त्या ज्ञान मार्गाचे तुम्ही मार्गदर्शक आहात. तुमच्यामुळे ज्ञानेच्छुला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञान वृक्षाखाली त्यांना विश्रांती प्राप्त होते. जोपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवाला विश्रांती हा प्रकार नाही. कारण त्याला कळत नाही तोपर्यंत तो धावत राहते मरेपर्यंत. एकदा आत्मज्ञान झालं की त्याची धावण्याची क्रिया समाप्त होते. कारण त्यांना कळतं हे धावणं काय आहे, कशाला धावायचं, कुठे धावायचं. त्यांची इच्छा तृष्णा समाप्त होते. इच्छा तृष्णा समाप्त झाली की खुंटलिया धावा तृष्णेची, मग त्यांची धावाधाव कळल्यावर समाप्त होते. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य जीव जाऊस तर थांबतच नाही. जीव गेल्यावर थांबतो का, नंतरही थांबत नाही. म्हणजे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत थांबणं शक्य. एकदा कळलं की थांबलं. पुन्हा त्याची धावाधाव, आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला.
अवघा झाला आनंद, भाग गेला शिन गेला. आता कुठे धावे मन, मनाची धाव तिथपर्यंत आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. एकदा यथार्थ आपलं स्वरूप कळालं की मनाची धाव समाप्त. मनाची धाव संपली की भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंद. मग जन्माचा भाग गेला, मरणाचा शिण गेला. म्हणजे जन्म मरण संपलं. जन्म मरणाचं दुःख संपलं की अवघा झाला आनंद. हे श्रीगुरूंचं कर्तव्य. असं श्रीगुरु करून ठेवतात की किंवा स्वसंबित आणि ध्रुमबीज प्ररोहवाणी या ठिकाणी परिच्छेद होऊ शकतो. हे श्रीगुरु, तुम्ही आश्रय विरहित ज्ञान स्वरूप आहात. तुम्हीच आश्रय आहात. तुम्हाला कुठल्याही आश्रयाची काय गरज आहे? अपूर्णाला आश्रय लागतो. जे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत त्यांना आश्रयाची काय गरज आहे? तेच सर्वांचा आश्रय आहे. अर्थात संसार वृक्षाचं जे बीज आहे, संसार वृक्षाचं बीज काय आहे? संसार वृक्षाचं बीज, संसार वृक्ष कुठून उगवला? संसार वृक्षाचं बीज आहे माया. मायेपासून या संसाराची उत्पत्ती आहे. लक्षात घ्या. अर्थात कार्यरूपाने वाढ करणारा ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर रूपी पृथ्वी आहे. माया रूपी कार्य किंवा माया कार्याची उत्पत्ती करणारा ईश्वर आहे. त्याच्या सत्तेनं या माया कार्य जगताची उत्पत्ती होते. अशा प्रकारे ही सर्व सत्ता तुमची आहे. तुम्हीच परमात्मा परब्रह्म आहात. असे तुम्ही असणारे श्रीगुरु, तुमचा जय जयकार. हे काय एक एक ऐसैसी, नाना परिभाषा वशे. स्तोत्र करो तुझ उद्देशे, निर्विशेष. हे काय एक एक ऐसैसे. श्री गुरु महाराज, तुमच्या उद्देशाने अशा एक एक पदाने अनेक प्रकारच्या शास्त्रीय अर्थाने संस्कृत भाषेच्या अधीन होऊन काय स्तुती करू शकतो मी? कारण गुण, क्रिया, जाती, संज्ञा यापैकी तुमच्या ठिकाणी काहीच नाही. तुम्ही या सगळ्यांच्या अतीत आहात. आणि म्हणून तुमचं वर्णन करण्याकरता कुठल्याही प्रकारचा विशेष नाही. कारण तुम्ही निर्विशेष आहात. म्हणून तुमचा जय जयकार. जी विशेषणी विशेषी जे,
ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वाण नाही। जिही विशेषणे विशेषिजे, ज्या विशेषणाने तुम्हाला विशिष्ट करा, कारण विशेषणाने युक्त ते विशिष्ट असते। ते दृश्य, दृश्याचे म्हणजेच या सर्व जनांचे साक्षी भाष्य तुम्ही आहात। आणि साक्षी भाष्य या जडाचे वर्णन होत असल्यामुळे दृश्य हे तुमचं स्वरूप होऊ शकेल, कारण तुम्ही दृश्य दृश्यातीत आहात। तुमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्रिपुटी नाही आहे, म्हणून तुमच्या ठिकाणी दृष्टा नाही, दृश्य नाही आणि द्रष्टव्यही नाही, कारण तुम्ही स्वयंप्रकाश आहात। तुम्ही चैतन्य स्वरूप आहात। मी कार्यरूपाने जाणणारा आहे, म्हणूनच हे तुमचं वर्णन करण्याबद्दल मला लाज वाटते। मौली म्हणते, हे जाणे मी म्हणून लाजे वाननाही। तुमचं काय वर्णन करावं, म्हणून मला लाज वाटते। काय वर्णन करू शकतो, काय अधिकार आहे माझा? मौली म्हणताय, पण तरी पण मर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू, जवन देखे सुधा करू उदया आला। समुद्र हा मर्यादा सांभाळून राहतो। अजून तरी समुद्राने मर्यादा सोडलेली और नाहीये लक्षात। समुद्राने जर मर्यादा सोडली तर जग राहणार, कारण 3 भाग पाणी आहे, 1 भाग पृथ्वी आहे। समुद्र मर्यादा सोडत नाही म्हणून ठीक आहे। समुद्राने मर्यादा सोडली तर 1 सेकंदात मुंबई संपली। 1 सेकंदही लागायचा, पण अजून त्याने मर्यादा सोडलेली हो नाही हे लक्षात असो। परी मर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू। खरोखर जर विचार केला तर तुम्ही मर्यादेला सांभाळून राहणारे आहात, कारण प्रसिद्धी तोपर्यंत आहे जोपर्यंत समुद्राची प्रसिद्धी तोपर्यंत आहे, जोपर्यंत त्याने पौर्णिमेचा पूर्ण चंद्र उदयाला आला नाही आहे आणि समुद्राने तो चंद्र पाहिलेला नाही, तोपर्यंत तो बाधित होत नाही। लक्षात, तो आपली मर्यादा सोडत नाही। किंवा आणखी दृष्टांत, सोमकांतो निज निर्झरी चंद्रा अर्घ्यादिक न करी, ते तोची अवधारी कर्मी कीजी। सोमकांत चंद्र, सूर्यकांत असे म्हणी रत्न। सोमकांत हा एक चंद्रमणी आहे। चंद्राचा उदय झाला
की त्याला पाझर फुटतो त्या सोमकांत मण्याला, त्याच्यापासून पाणी वाहुलं. हे चंद्राने केलं नाही, चंद्राच्या प्रकाशाने त्या सोमकांत मण्याला आपोआप पाझर. सोमकांत करत नाही आणि चंद्रही करत नाही. काय वर्णन करू महाराज तुमचं? तुम्ही हे सगळ्यांच्या अतीत आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची उपमा देता येत और नाही आहे. श्री गुरु परमात्म स्वरूप असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची उपमा नाही. परब्रह्म स्वरूप असल्यामुळे ते अनुपमेय आहे. त्यांना कोणतीच उपमा देता येत नाही. नेणू कैसी वसंत संगे अवघी अवचितया वृक्षाची अंगे फुटती तै तयासी जोगे धरणे नोहे. नेणू कैसी वसंत संगे कळत नाही. वसंत ऋतू कुठल्याही येऊन झाडाला पालवी फोडतो का? नाही. जसं चंद्र त्या सोमकांताला पाझर फोडत नाही. त्या प्रकाशाचं सामर्थ्यच असं आहे चंद्राचं की त्या सोमकांताला पाझर फोडतो. तसा वसंत ऋतू हा झाडाला येऊन पालवी निर्माण करत नाही. वसंत ऋतूचं सामर्थ्यच असं आहे की झाड फुला पानाने बहरल्या जातात. हे त्या वसंत ऋतूचं सामर्थ्य आहे. वसंत ऋतू कुठल्या झाडाला फुलं लावत नाही, कुठल्या झाडाला प्रफुल्लित करत नाही, पानं निर्माण करत नाही. तर त्याच्या सामर्थ्याने या झाडांना पालवी आणि फुलं निर्माण होतात. मात्र त्यांना माहित नाहीये माझ्यामुळे हे होत आहे, हे वसंत ऋतूला माहित नाही. पण त्याच्या सामर्थ्याने हे होत. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण का जळे शिवतरे दवण अंग भुले. पद्मिनी रवी किरण, पद्मिनी म्हणजे कमळ. सूर्य विकासनी कमळ जे असते ते सूर्याचा उदय झाला की सूर्य येऊन त्या कमळाला किंवा त्या कमळाला प्रफुल्ल करत नाही. सूर्याचं सामर्थ्यच असं आहे की सूर्य उदयाला आला की ते कमळ फुललं जातं आपोआप. फक्त त्या किरणाची संगती त्याला प्राप्त झाली पाहिजे. सूर्य किरणाची की ते लगेच उमलल्या जाते. मग लाजे कमळ. मग विचार करा, सूर्याचा उदय झाल्यानंतर कमळ हे विकसित होण्याकरता लाजतं का? नाही. किंवा दुसरं उदाहरण, जले शिवतरे लवण अंग फुले नोहे सारिता निराळे लवण मेळविता झळे. पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर मीठ स्वतःच्या स्वरूपाला विसरून जातं आणि ते पाणी स्वरूप होतं. त्याचं रूप जे आहे, त्याचा आकार जो आहे त्याला विसरून जाते. बस या दृष्टांताप्रमाणे तैसा तू ते जेतमी स्मरे.
तेथ मीपणा विसरे, मग जा कळीला ढेकरे तृप्त जैसा. त्याप्रमाणे तुमचं स्मरण केलं रे केलं की माझा जो मीपणा आहे, तो मीपणा, माझा जो अहंभावपणा आहे, तो विसरून जातो. तुमच्या स्मरणाचं सामर्थ्य एवढं आहे की अहंभाव जो आहे माझा तो समाप्त होतो, विसरून जातो. ज्याप्रमाणे मनुष्य तृप्त झाला की ढेकरे जेवण दिसतचे साचे, नाही तरी खाचे कुंथा कुंथी. असं तो खूप बरं. ढेकर दिला की समजा तृप्त झाला. जोपर्यंत ढेकर देत नाही तोपर्यंत तृप्त झाला नाही. त्याप्रमाणे तुमचं स्मरण केल्याबरोबर माझ्या ठिकाणचा अहंभाव नष्ट होतो. अशा प्रकारे माऊली ज्ञानराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करता आहेत, सद्गुरूंच्या कृपेचा महिमा गाता आहेत आणि सद्गुरूला वंदन करता. मज तुवाजी केले तैसे, माझे मीपण दौडून देशे, स्तुती मिसे न पाप पिसे, बांधले वाचे. माऊली ज्ञानराज आपल्या सद्गुरू बद्दल बोलतायत की महाराज सद्गुरुनाथा, तुम्ही सुद्धा मला खरोखरच जसं जेवण पूर्ण झाले की मनुष्य तृप्त होतो, त्याप्रमाणे तुम्ही मला या बोधाच्या द्वारे, या ज्ञानाच्या द्वारे तृप्त केलेला. आता कुठल्याही प्रकारची माझ्या ठिकाणी भूक राहिली नाही आणि माझा जो मीपणा आहे तोही तुमच्या कृपेनं दूर झालेला आहे. या स्तुतीच्या निमित्ताने खरोखरच वाणीला वेड लावले आणि वाणी या स्तुतीनं बंदिस्त झालेली आहे. किती सद्गुरूंचं स्तवन केलं तरी स्तवन होऊ शकत नाही. ते किती स्तवन केलं तरी ते कमीच पडतं. माऊली म्हणतात की हे गुरुदेव, माझी ही स्तुती जी आहे ही कृत्रिम नाही आहे, वास्तव आहे. तुमचं जे मी वर्णन करतो आहे हे वास्तव आहे. काहीच उगीच 8 हात लाकडं 9 हात धरती असं असतं. असतं थोडं पण सांगायचं फार, त्याला स्तुती म्हणत नाही. माऊली म्हणतात वास्तविक पाहता मी तुमची स्तुती करू शकत नाही, परंतु माझी वाणी तुमच्या स्तुतीनं बंदिस्त झालेली आहे. म्हणून जे काही वेडवाकडे मी बोललो त्याबद्दल आपण मानून घ्यावं आणि माझ्यावर कृपा करावी. अशा प्रकारे ज्ञानराज माऊली आपल्या सद्गुरूचं स्तवन करता आहेत, आपल्या सद्गुरूला वंदन करता आहेत. 18व्या अध्यायाच्या आरंभी आणि मग 18व्या अध्यायाला सुरुवात करतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पण कुंडली कवरदा